नाही. जाहीर सभांमध्ये भाषण करून तुमचं इलेक्शन अशा पद्धतीने बर बर नावं बर डिलीट बर होत ठीक आहे ठीक आहे, तुमचा नसतात मुद्दा कळला याची माहिती केशवजी. पण असली पाहिजे. केशवजी, तुमचा मुद्दा कळला. खरं तर तुम्हाला राग एवढा यायचं कारण नाही, तुमच्यापेक्षा जास्त राग डॉक्टर राजू वाघमारेने यायला पाहिजे. त्यांच्या उमेदवारांनी किती मेहनत केली, 20-20 हजार त्यांनी मतदार आणले, बाहेरून आणले असं त्यांनी स्वतः सांगितलं. आणि एवढं सगळी मेहनत करत असताना त्या मेहनतीला वोट चोरी म्हणणं आणि अशा प्रकारचे आरोप लावणं दुःखद आहे. वाईट वाटतं डॉक्टर तुम्हाला? सगळ्यात पहिलं बडेजी, हम्म. आमचे जे संभाजीनगरचे उमेदवार आहेत हम्म. त्यांनी अगदी स्पष्ट सांगितलं की कामानिमित्त बाहेर गेलेले मतदारसंघातून जे लोक आहेत, जे आमचे मतदार आहेत, हम्म. त्यांना आम्ही घेऊन आलो. आणि ही गोष्ट प्रत्येक कॅन्डिडेट करतो. हो. या मुंबईमध्ये सुद्धा जे रिडेव्हलपमेंटसाठी बाहेर जातात, दुसरीकडे भाड्याने राहतात, त्यांना आपल्याला आणावं लागतं आणि ते येतात आणि ते पण मग मतदान त्याला वोट करतात. चोरी म्हणणं कितपत योग्य आहे? आता मी त्याच्याकडेच येतोय हा, की हा. वोट चोरी म्हणणाऱ्यांच्या डोक्याची तपासणी करायला पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. आता चोरी कशाला म्हणतात याच्याकडे जाऊया आपण. चोरी कशाला म्हणतात? मी बडेंच्या खिशातलं जे काय होतं ते मी घेतलं आणि ते माझ्याकडे ठेवलं, काहीच त्याला नाही. चोरी म्हणतात. हा. हम्म. बरोबर आहे. आता तुम्ही मला सांगा की एकही माणूस अजून पकडला गेला नाही की जो सांगतो की मला भाजपने किंवा मला शिवसेनेने किंवा मला काँग्रेसने पैसे देऊन मला मतदार बनवलं आणि मी जाऊन त्यांना मतदान केलं. बर. त्याच्यामुळे असा एकही उमेदवार नाही. म्हणजे चोरी हा जो प्रकार आहे त्या ठीक आहे, तुमचं म्हणणं आहे की काही तांत्रिक कारणामुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. चोरी नाहीये, हा एक प्रकारचा नेरेटिव्ह विरोधकांकडून केला जातोय असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत बालाजी गाडे पाटील जोडले गेलेले आहेत आणि त्यानंतर मी रविकिरण सरांकडे जाणार आहे, कारण ह्या सगळ्या बाजू ऐकल्यानंतर मला त्याचं विश्लेषण त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे. बालाजी गाडे पाटील, त्यांचं असं म्हणणं आहे की साप साप म्हणून भुई धोपटली जातीये, पण कुठल्याही ठोस प्रकारचं पुरावे दिले जात नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. हा फक्त नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे. तुम्हाला सत्तेकडे जायचंय म्हणून सत्याचा मोर्चा आहे. ते पुरावे मागत असतील तर विलासजी लगेच पुरावे देतो. हातच्या काकणाला आरसा कशाला, माझ्याकडे पुरावे आहेत. त्या मोर्चामध्ये होतो. केशवजी थोडंसं लक्ष देऊन ऐका. आपल्या सध्याच्या ज्या मतदार याद्यांवरती आपण इलेक्शन घेत आहात त्यामध्ये दुबार नाव असलेल्या मतदारांची संख्या 7,85,000 आहे. चुकीचे घर क्रमांक असलेल्या मतदारांची संख्या 2,15,00,000 आहे. एकाच घरात 50हून अधिक मतदार असलेल्या घरांची संख्या 7,00,000 आहे. मतदार आणि पालक म्हणजे आई आणि मुलगा, आई वडील आणि मुलगा यांच्यात तफावत 55 वर्षापेक्षा अधिक असलेल्या मतदारांची संख्या 17,750 आहे. दुबार वोटर आयडी असलेल्यांची संख्या 1901 आहे. मतदार आणि नातेवाईकांचे, वडिलांची किंवा पतीचे नाव एकच असलेले मतदार हे 3668 आहेत. मतदारांचा धर्म आणि त्यांच्या नातेवाईकांचा धर्म वेगळा असलेले मतदार